कारवाई म्हणजे काय, आम्ही काही आंडूपांडू आहे का? आंडूपांडू वाटतं का तुम्हाला? आंडूपांडू वाटतंय? आंडूपांडू वाटतं का? अरे आंडूपांडू वाटतं का? आता आमचं लातूर आहे, लातूरमध्ये चाकूरमध्ये आमचा नगराध्यक्ष आहे, नांदेड आहे, हिंगोली आणि परभणी. सध्या उमेदवार नाही. आता चर्चा करतो आहे काय कशा पद्धतीने, कारण की इथे आम्ही जेव्हा कार्यकर्त्याशी बोललो तर आपण महायुतीत सामील आहे, पण साधा फंड ग्रामपंचायत सरपंचाला दिला नाही. इथल्या पालकमंत्र्यांनी, चारही पालकमंत्र्यांनी कुठल्या समितीवर घेतलं नाही, हे कार्यकर्त्याची नाराजी आहे. आणि त्या पद्धतीने आता इथून समोर कसं जायचं ते आम्ही ठरवणार. तो अमरावती पुरता विषय आहे आणि त्या अमरावती मध्ये आमचे 2 आमदार आहेत. आम्हाला असं होतंय की किमान विचारलं गेलं पाहिजे आणि मग त्याची सुद्धा तसली पुन्हा दाखवली नाही. आणि मग आपली स्वाभिमान आहे, आम्ही डुबलो तरी चालेल, स्वाभिमान जाता कामा. गुलामीत राहण्याची आमची सवय नाही, आमच्या रक्तात नाही. हम मर जाएंगे कट जाएंगे लेकिन लढेंगे, ताकद से लढेंगे. मला वाटतं ते शमले असेल, त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे. आम्ही शमणारे नाहीये, आम्ही सागरातल्या लाटा आहे, ते राणेला माहित नसेल. आणि म्हणून राणेनं या बाबतीत वाच्यता करू नये. तुम्हाला मानतोय, तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही अमरावती पुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे. तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छळावं, तर आमची काही हरकत नाही. सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही. जर महायुतीतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही. यापूर्वी जर पाहिलं ना, विजय शिवतारे असतील किंवा अन्य ज्यांनी बंडखोरीचा विषय केला, तेव्हा फडणवीसांनी जेव्हा सांगितलं बच्चू कडू 20 वर्ष अपक्ष लढते, ना झेंडा आहे ना नेता आहे. बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही. पहिले ऐका तुम्ही, आम्ही धर्म जातीच्या भरोश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही. हमारा नेता मुंबई दिल्ली में नहीं बैठा है, गांव में बैठा है. सेपूट हलवा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय केलं, फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून. मी शिंदे साहेबांचा आजही आदर करतो. ते आमचे चांगले मित्र आहे, त्यांचे ऋण आमच्यावर आहे, उपकार आमच्यावर आहे, ते विसरणार नाही. त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं, हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील. पण राजकारणात काही गोष्टी महत्वाच्या असतं. आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे, मैत्रीपूर्ण लढतो आहे. त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदे साहेबांना कुणाला का बच्चू कडूंना युतीचा धर्म पाळला नाही, तर त्यांनी कुशाल कारवाई करण्यास मोकळे आहे. त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही. पण मला असं वाटतं का एकंदरीत आमची जी लढाई आहे ती अमरावती पुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार. पण शिंदे साहेब किंवा फडणवीसांनी तुम्हाला बोलवलं किंवा सांगितलं, ब्रह्मदेव माहिती आहे का तुम्हाला? ते जरी खाली आले तर बच्चू कडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही, घबरावत नाही. 350 गुन्हे दाखल अंगावर. किती आहे? 350. सगळे सामान्य लोकांसाठी, दिव्यांगासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. त्याच्यानं आमचं आयुष्य डुबलं तरी चालत, आम्ही दफन झालो तरी चालत, पण दिलेला शब्द मोडणार नाही. तुमची भूमिका कारवाई म्हणजे काय, आम्ही काही आंडूपांडू आहे का? आंडूपांडू वाटतं का तुम्हाला? आंडूपांडू वाटतंय? आंडूपांडू वाटतं का? अरे आंडूपांडू वाटतं का? बाहेर पडावं लागेल तर आणखी जागा लढवणार ते पाहू. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.